नमस्कार, परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल स्नेहल कुकिंग मध्ये। आज मी घेऊन आलेली आहे पत्ताकोबीची भाजी। थोड्या वेगळ्या पद्धतीने करूया ही। मी इथे पत्ताकोबी घेतलेली आहे। इथे साधारण मी अर्धा किलोच्या जवळपास ही पत्ताकोबी घेतलेली आहे आणि छान याचे असे स्लाइस मध्ये कापून घेतलेली आहे, लांब लांब कापलेली आहे, बघू शकता। चला तर सुरू करूया आजच्या रेसिपीला। इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी देणार आहे। छान जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे। हिंगाने खूप छान असा स्मेल येतो आणि सोबतच मी एक बारीक चिरलेला कांदा तो घालायचा आहे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। साधारण या मिरच्या 8 ते 10 च्या जवळपास ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बारीक कापलेल्या आहेत। छान मिक्स करून घेऊया। ह्या तेलामध्ये होऊ द्यायच्या। साधारण 2 ते 3 मिनिट आपण हे छान शिजवून घेऊया तेलामध्ये। कांदा हा आपला थोडासा तांबूस झाला, तांबूस होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर बघा इथे कांदा हा छान तांबूस झालेला आहे। त्यामध्ये मी हळद घालून घेते आहे। हे सुके मसाले घालायचे आहेत। हळद अर्धा चम्मच घालते आहे। अर्धा चम्मचच्या जवळपास मी लाल तिखट घालते आहे। यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, त्यामुळे मी इथे तिखट अगदी कमी वापरणार आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडा गरम मसाला घालते आहे 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ घालून घेते आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला इथे टमाटर घालायचं आहे, एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे। सगळं मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो शिजेपर्यंत आपण छान परतून घेऊया। तर हे आपले छान टमाटर शिजलेले आहे। सोबतच यामध्ये मी वाटाणे घालते आहे, हिरवे वाटाणे, आणि सोबतच आलू घालून घ्यायचं आहे, एक बारीक चिरलेला आलू। हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं। अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते, खूप सुंदर अशी भाजी लागते ही। तर यामध्ये मी अर्धा चम्मच साखर घालते आहे, अगदी चवीसाठी घालते आहे। खूप टेस्टी अशी ही भाजी होते। तसेच तोपर्यंत तुम्ही सबस्क्राइब करा। नवीन जर असाल तुम्ही व्हिडिओ बघणाऱ्यांनी तर व्हिडिओला सबस्क्राइब करा। तर यामध्ये आपण पत्ताकोबी घालून घेते आहे, छान मिक्स झालेलं आहे। बघा तो संपूर्ण पत्ताकोबी मी यामध्ये घालून घेतलेली आहे। छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी, बघू शकता। खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे भाजीला। लो फ्लेमवर आपण एक झाकून छान 10 ते 15 मिनिट ही भाजी छान शिजवून घेऊया। तर बघू शकता इथे छान पत्ताकोबी शिजलेली आहे, भाजी अगदी रेडी आहे, छान तेलही सुटलेलं आहे, बघू शकता। खूप सुंदर असा पत्ताकोबीचा स्मेल येतोय, मस्त भाजी झालेली आहे ही अगदी। आता गॅस बंद करून घेऊया आणि छान वरून कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे ही। तर बघा खाण्यासाठी अगदी रेडी आहे ही भाजी। प्रथमच व्हिडिओ बघत असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करावे, तसेच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करावे, ज्यामुळे माझ्या नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे, खूप असा सुंदर स्मेलही येतोय भाजीला। तर आता कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की करून बघा, लाईक करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही भाजी अशा पद्धतीने नक्की करून बघा। धन्यवाद।